How are you feeling? एवढं शूट केलं होतं कारण की त्यानंतर मला चेकअप केलं आणि त्यांनी सिझरिंग सांगितलं, त्यामुळे घरातले पण घाबरले होते. त्यामुळं मिस्टरांना शूटच करता आलं नाही, त्यामुळं एवढं शूट केलं. त्यानंतर सिझर झालं, माझ्या बेबीला पण थोडासा प्रॉब्लेम होता, ते नंतर मी व्हिडिओमध्ये सांगेनच. त्यानंतर 3 महिन्यानंतर आता मी व्हिडिओ करते. हाय गाईज, कसे आहेत सगळे तुम्ही? आय होप मजेत असाल. तर खूप दिवसांनी व्लॉगला सुरुवात केली, कारणच असं होतं, माझी डिलिव्हरी झाली आहे, त्यामुळं खूप दिवस झाला गॅप पडला आहे, व्लॉग सुरू केला नाही कारण मला जमलंच नाही. तर टायटलवरून समजलंच असेल तुम्हाला. ते आमचं पिल्लू इथं खेळते बघा, पिल्लू इथं झोपले आमचं, झाले हा. तर माझी डिलिव्हरी झाली आहे 15 फेब्रुवारीला झाली. त्यानंतर मी व्लॉगच केला नाही कारण मिळालंच नाही व्लॉग करायला मला. तुम्हाला तर माहीतच असेल की डिलिव्हरी झाल्यानंतर त्यात माझं सी सेक्शन झालं, म्हणजे सिझर झालं आहे. त्यामुळं खूप दिवस त्रास झाला. परत बेबी पण खूप रडतं आहे, त्यामुळं करता नाही आला. तर आज थोडासा वेळ होता म्हणून ते खेळायला लागले म्हणून व्लॉग करायचा म्हटलं. तर माझी डिलिव्हरी झाली, सी सेक्शन झालं आहे आणि फायनली आम्हाला खूप सुंदर अशी बेबी गर्ल झाली आहे. लक्ष्मी आमच्या घरी आली आहे, सगळे आम्ही खूप खुश आहोत. इथून पुढं जमेल तसं व्लॉग टाकेन, त्यात माझी बेबी पण असेलच. तर हेच सांगायचं होतं, इथून पुढं व्लॉग येतील, पहा तुम्ही. जास्त खूप रडते, त्यामुळं व्लॉग नाही करता येत. आता थोडा वेळ मी तुमच्याबरोबर बोलते, खाली ठेवले तिला, रडायला लागली. पिल्लू असं रडते सारखं, त्यामुळं व्लॉग मला अजिबातच करता येत नाही. पण जमेल तसं मी व्लॉग करेन आणि टाकेन. हां पिल्लू चोनू, आणि टाकेन. तिचा फेस पण पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच. तर माझी डिलिव्हरी होऊन आता 15 तारखेला 3 महिने होतात बेबीला. तर त्या फेस पण दाखवेन तुम्हाला, जसं जमेल तसं व्लॉग टाकेन. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलंच आहे एकदा, त्यात पण दिसला असेल तिचा फेस. तर एवढंच, ती रडते खूप, एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. तर असंच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. हां